नागपूरमध्ये वसतिगृहात शिरून तरुणींचा विनयभंग करण्यात आलाय। हिंगणा परिसरातील महिला वसतिगृहात 2 तरुण शिरले होते। दोघांकडून विद्यार्थिनींचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला गेला। वसतिगृहात सीसीटीव्ही नसल्याने आरोपींना शोधणे आता कठीण होते। पोलिसांकडून मात्र आरोपींचा शोध सुरू आहे। ओबीसी विभागाच्या महिला वसतिगृहातील हा संपूर्ण प्रकार आहे। या संदर्भात या वसतिगृहातील विद्यार्थिनींसोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांनी। पाहूयात। नागपूरच्या हिंगणा परिसरातील मुलीच्या शासकीय वसतिगृहामध्ये 2 व्यक्ती शिरून त्यांचा विनयभंग केला आणि त्यांचा मोबाईल देखील चोरून नेला अशी जे आहे ते असा मुलींचा जे आहे ते वसतिगृहातील मुलींचा आरोप आहे। आपण त्यांच्याशी थेट बोलूया। ताई, काय सांगशील, काय नेमकं घटनाक्रम घडलं होतं आणि कधीची घटना आहे? सर, काल सकाळची 3 वाजेची गोष्ट आहे सर। माझ्या रूममध्ये मी एकटी झोपलेली होती। माझी रूममेट होती, तिचे पेपर झाले होते, ते आपल्या गावी गेली होती, तर मी माझ्या रूममध्ये एकटीच होती। आणि रात्रीचे 3-3:30च्या विचामध्ये 2 मुलं एकदम माझ्या रूममध्ये घुसले आणि मी त्यांना घुसताना तर नाही पाहिली, कारण माझ्या रूमला आतून कडी नाही असल्यामुळे मी आतून दरवाजा लावू शकली नव्हती। तर सर एकदम आल्यानंतर त्या मुलांनी नेमकं काय केलं आणि तुमचं काही साहित्य वगैरे चोरून नेलं का? हो, मला जसं म्हणजे त्यांनी मोबाईल कधी घेतला तो तर नाही माहीत सर, पण जसा मला टच म्हणजे स्पर्श झाला असा मला महसूस झाला, तसेच माझी झोप खुलली आणि बघितलं तर एकदम ते समोर होते। त्यांनी बघितलं की हिची झोप खुलली बा म्हणून, हे आरडाओरडा करेल बा म्हणून ते निघून गेले माझ्या रूममधून। ते जसे बाहेर निघाले सर, मी पण तशीच बाहेर निघाली। किती वयोगटातील ते आलेले होते आणि किती जण होते? तोंडावर काही मास्क वगैरे काही बांधलेलं होतं? मास्क वगैरे काही नाही होता आणि जास्तीत जास्त 23, 24 या 25 वर्षाचे ते मुलं होते आणि बांधून वगैरे काहीच नाही होतं त्यांना। तर काय वाटतं तुम्हाला, ही सगळं घटनाक्रम घडले, या ठिकाणी सुरक्षा रक्षक नव्हते, सीसीटीव्ही कॅमेरा नव्हते असा विद्यार्थिनीचा आरोप आहे? हो सर, हे बरोबर आहे। भीती निर्माण झाली आमच्या मनामध्ये, असं काही नाही आहे। ती पण मी पण सारखेच आहे, कोणी वेगळे नाही आमच्यासाठी। पण सर मॅडम राहते खाली आणि जे नाईटवाली मॅडम राहते त्या राहते वरती, तर ते इकडनं आले, काही कोणाला माहिती नाही आहे। पण ते तुम्हाला काय वाटतं आता या ठिकाणी सुरक्षा जी आहे ते असायला हवी अशी तुमची मागणी? इथं मला एकच म्हणणं आहे सर की अगर इथं सीसीटीव्ही असले असते, त्यांची हिंमतच नसली झाली सर आतमध्ये याची। गुन्हा नोंदवला गेला आहे रीतसरपणे आणि आता आमची एकच मागणी आहे, ते 2 मुलं कसे आतमध्ये आले, कोणत्या भावनेने आले, मोबाईल चोरीच्या भावनेने आले का त्यांच्या डोक्यात आणखी काही प्लॅन होते, याचा जोपर्यंत शोध घेणार नाही आणि ते आरोपी मिळणार नाही तोपर्यंत आम्ही हिंगणा MIDC पोलीस स्टेशन गाठणार आहोत, आम्ही सोडणार नाही। त्यामुळे याकडे प्रशासनाने गांभीर्य लक्ष द्यावं अशी मागणी आता विद्यार्थ्यांकडून केली जात आहे। लोकशाही मराठीकरता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।